निळोबारायांना विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा जगाचा बाप निळोबारायाकडे स्वतःहून भेटी करता गेला. तळी निळोबारायाने सांगितलं, मला तुझ्या भेटीची गरज नाही देवा, तो कयाचा खोजी देवा तू कयाचा धावा करीता तू कयाचा धावा करीता नाव खोजी देवा तू कयाचा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा तू कयाचा धावा करीत असो. संत शिरोमणी निळोबाराय सांगतात, देवा मला संतांच्या भेटीची गरज आहे, तुझी नाही. या संतांची गरज, अशा संतांची गरज आहे. कल्पना करा स्वामीजी, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाला परत जा म्हणणारे निळोबाराय, अधिकार किती मोठा असेल. देवा आम्ही तुम्हाला ओळखत नाही. साधा पंचायत समितीला एखाद्या वेळेस निवडून आलेल्या माणसाला परिसरातल्या माणसानं रामराम नाही घातला तर त्याच्या पोटात डबा उठतो. साधा पंचायत समितीचा सदस्य त्याच्या पोटात काशीफळासारखं गंडल येते. ते मोठं फळ असतं ना काशीफळ, देवडांगर काशीफळ, असं गंडल येतं त्याच्या पोटात. तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे, या विश्वातले सर्व कोण्या दिवशी बटन दाबून वाजवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला निळोबाराय म्हणतात, मी ओळखत नाही तुला, मी संतांना ओळखतोय, मला संत पाहिजे. आणि त्या निळोबारायांचा अभंग आहे. ते म्हणतात, मी संतांचा महिमा किती वर्णन करू, त्यांना जर वर्णन केल्या जात नाही तर गिरगावकर किती पिटला हाटीन, हे मान्यच करावं लागेल का नाही. समुद्र जर पुरत नसेल तर वड्यान कशाला येडेवानी करायचं, है का नाही. हत्ती जर बुडत असेल तर शेपुड्यान कशाला शेपूट हलवायची. शेपुड्या कळत्या ना तुम्हाला, शेळ्या. हत्ती जर अख्खा बुडत असेल तर कशाला शेपुड्यान येडेवानी करायचं. हा, ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला जर मेळ लागत नसेल तर 1.5 एकरवाल्यान कशाला उलट्या उड्या आणायच्या कोंबड्यावानी. जिथं निळोबारायचे हात पुरत नसतील तिथं गिरगावकरांना कशाला येडपटवानी करायचं. जी संतांची कृपा होईल त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करावा. काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय टोक या संतांचं. तुम्ही सगळे जे आशीर्वाद देताल त्याच्यावर लेकरू बोलण्याचा प्रयत्न करील. मग आवाज गोड कडे सुरुवात स्वामींजींपासून करतो. काय असतं माहित आहे, ज्या वेळेला कामधेनू गाय आपल्याकडे जणलेली दूध देते, ती दारात कामधेनू आहे, अमृतालाही लाजवील इतकं तिचं दूध पवित्र असतं. पण दारात कामधेनू असल्याच्या नंतर माणसं म्हणतात, नाही मला पिठलं भाकरच आवडती. आणि कामधेनू निघून गेल्या मग म्हणतात मला दूध पाहिजे. या परिसरातली ही कामधेनू. ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या जीवांना या महात्म्यांचा संग झाला ती महात्मे कृतार्थ झाली, ती माणसं कृतार्थ झाली. कृतार्थ सामान्य नाही, सामान्य नाही. काही लोक ते बेंडकीचं पिल्लू एका मोठ्या बैलाचा पाय गेला नदीच्या कडेला, चिखलात पाय गेला आणि पाय उपसीला बैलानं, ते खड्डा झाला स्वामीजी, त्या खड्ड्यात पाणी साचलं आणि एक बेंडूक त्या पाण्यात जणला, 2-3 पिल्लं दिले. त्याच्यावर कालांतरानं श्रावण महिना आला. श्रावणाच्या अमावस्याला पोळा असतो. आपल्या महाराष्ट्रात 4 पद्धती आहेत पोळ्याच्या. प्रचलित पद्धती 3, बेंदूर कर्नाटकी वगैरे अशा आहेत. साताऱ्यात वेगळा, सोलापुरात वेगळा वेगळा आणि आपल्याकडे वेगळा पोळा. 2-3 प्रकारचा. 4था प्रकार दुसरीकडे. या भारतातच 4 प्रकारचे पोळे केले जातात. त्याच्यापैकी आपला श्रावणी पोळा. त्या श्रावणी पोळ्याच्या दिवशी बैलाला साज घातला. घाट्या घुंगर वाजत वाजत बैल तिथपर्यंत पोचला. ते पिल्लू कडेला आलं. त्यानं आईला सहज विचारलं, आई विश्व किती मोठं आहे ग, किती मोठं आहे विश्व.
आईनं सांगितलं, बाळा आपण ज्या घरात राहतो का याला विश्व म्हणायचं, याच्यापेक्षा विश्व मोठंच नाही. ते पिल्लू टुनकून उडी मारून बाहेर आलं. त्या बैलाच्या गळ्यातल्या घागरमाळा वाजत होत्या. पुन्हा खाली गेलं ना आईला सांगितलं, आई मी असा जीव पाहिलाय, इतका मोठा जीव आहे की त्या जीवाचा पायच आपल्या घरात बसत नाही. पण ती येडगळ बेंडकी ती तिच्या त्या खड्ड्यालाच विश्व म्हणू लागली. ए तू मूर्ख आहेस म्हणे, हे आपलं घरच विश्व आहे. आई तू मोठी होऊन दाखव बरं. ती फुगली न फुटली बेंडकी, तरी कळालं नाही. अशा काही बेंडक्या फुगल्या त्या ही लोक कळाले नाही. हां, ही लोक कळाले नाही. आता फोटो लावतात. हा भाग सोडून द्या. फार मोठ्या लोकांना एक प्रसंग सांगतो स्वामीजींचा, किती मोठा प्रसंग आहे. कृष्णेश्वराहून औरंगाबादला आले. भगवान वैद्यनाथाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा, भगवान नागनाथाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा स्वामींची. त्यांच्या सोबत काही शिष्य मंडळ मध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्यावर प्रेम करणारी काही भाविक मंडळी प्रथम श्रेणीच्या ही सर्वजण औरंगाबाद स्टेशनला उतरले. 4च लोक थांबतात. थांबली येऊन वरी 2 खाली. सर्वांची तिकीट काढलेली होती. पण त्या डब्यामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं तिकीटकारी जो प्रथम श्रेणीच्या डब्यात होतं. प्रथम श्रेणीच्या डब्यात, ज्यांच्यामुळे आपण आनंदाचा स्वाद घेऊन रात्र आनंदात सर्व शिष्यमंडळ आपोआपल्या ठिकाणावर बसले. जवान या देशाची सुरक्षा व्यवस्थेमध्ये पायलट, वैमानिक, विमान चालक, काय भारतीय जवानांचा एका शीटवर झोपलेला होता. सर्वजण आपोआपल्या जागेवर बसले. स्वामींच्या श्रेणीच्या डब्यात प्रवेश केला. कालांतरानं तो नांदेड रहिवासी झाला. त्या नांदेडचा रहिवासी शीख समाजाचा बांधव एका शीटवर झोपलेला होता. काय साधारण रक्तांबर अंगाला गुंडाळलेलं. स्वामीजी त्या डब्यात गेले. खरं यांना मुळात खऱ्या झोपा नव्हत्या. हे कपडा म्हणजे प्रत्यक्ष विस्तू आहे, प्रत्यक्ष अग्नी आहे. स्वामींचा वेश पाहिल्याच्या नंतर नास तया जाणे जे समोर बघण्याऐवजी तिकडे फिरवले. विचारलं, महात्माजींनी त्या डब्यात प्रवेश केल्याच्या नंतर नियमाने त्यांच्याकडे काय नाही आमच्यासारखी शर्ट रिझर्वेशन होतं. पण आपल्या सोबतची काय असं ना असेल व्यवस्था ते पोतडं तिथं टाकलं आणि त्याच्यावर मांडी घालून भगवान शिवजीचं स्तवन करीत अंतकरणात सद्गुरू जनार्दन स्वामी बसले. जो शीख समाजाचा माणूस होता त्याला एक 6 वर्षापासून आजार जडलेला होता. तो आजार होता लघुशंकेचा. त्याला 5-5, 10-10, 20-20 मिनिटाला स्वामीजी लघुशंका येत होती. तो उठायचा, त्या ठिकाणावर जायचा, बाथरूमला जायचा, लघुशंका करून पुन्हा येऊन झोपायचा. असं 7-8 वेळेस, 10-12 वेळेस झालं. पण त्या काही पगडीवाल्या पठ्ठ्यानं स्वामीजीला विचारलं नाही. नका विचारू द्या. पण थोड्या वेळानं तो पुटपुटला, क्या लोग आए बोले, फुकट में मुफ्त में प्रवास करते हैं, फर्स्ट क्लास डब्यात बसावं यांनी, काही कळत नाही या लोकांना. असं तो हळू आवाजात पुटपुटत होता. पण बाजूला असलेला भारताचा जवान पायलट त्यानं मात्र मुखारविंदातून एकही शब्द काढला नाही. पण तोही स्वामीजीला वरी बसा म्हटला नाही. स्वामींच्या जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. थोड्या वेळाने त्या विमान चालकाच्या लक्षात आलं, वेश जरी साधा असेल, डोक्यावर जटांचा भार आहे, कमरेला रक्तांबर वेढलेला आहे, रुद्राक्ष गळ्यात आहेत,
त्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर त्या वैमानिकाला, त्या भारताच्या जवानाच्या लक्षात आलं, ह्या साधूचं तेज पाहिल्याच्या नंतर जे सेन्सर त्याच्या अंतःकरणात उमटत होते, त्यानं विचार केला कोणीतरी अधिकारी व्यक्ती असावा. खरं तर या डब्यामध्ये फुकट येणाऱ्या माणसांना शक्यतो टीसी तो गाईड येऊ देत नाही. आणि एवढं धाडस करून हा व्यक्ती आले, त्या अर्थी अधिकारी व्यक्ती असावा. आणि सहज पुटपुटलं, कोण आपण? या शरीराला जनार्दन नाव ठेवलेलं आहे. काय नाव आहे गोड बघा ना, जनार्दन. या शरीराला जनार्दन नाव ठेवलेलं आहे. जायचं कुठे? भगवान वैद्यनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. भगवान नागनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. 50 भक्तांचा ताफा माझ्या सोबत आहे. कुठे आहेत ते? आपोआपल्या आसनावर बसलेले आहेत. तुम्ही या डब्यात आले? आपल्याकडे पर्ची आहे? हळूच करून स्वामीजी पिशवीतून पर्ची काढली. ती पर्ची बघितल्याच्या नंतर त्या पायलटचं अंतःकरण द्रवलं. अरे बापरे, हक्कानं याच्यातला अर्ध सीट या महात्म्याचे, आणि आपण सरळ पाय लांबून झोपलो. तो वैमानिक, तो पायलट पाय धरले. स्वामीजी, महाराजजी बसा. स्वामींचे उद्गार आहेत, अरे आमच्यासारख्यांचे पाय धरण्यापेक्षा देवाचे पाय धरा. ही लीनता या सत्पुरुषांकडनं शिकायला पाहिजे. या सत्पुरुषांकडनं शिकायला पाहिजे. हा पायलट स्वामीजी स्वामींना बोलत असताना 2-3 प्रसंग, 2-3 वेळेस हा पुन्हा शीख समाजाचा माणूस लघुशंका करून आला. आणि काय त्याच्या मनात सद्बुद्धी आली काय माहीत, त्यानं स्वामीच्या चरणावर दंडवत घातला. खरं तर तिकीट नसताना या डब्यात बसायला नाही पाहिजे असा म्हणणारा शीख समाजाचा माणूस, पण सर्वाभूती दया साधू मनावे ऐसिया, सर्वभूती दया साधू मनावे ऐसिया. पिशवीतली भूत काढली, त्याच्या कपाळाला लावली. डोळे पाण्याने डबडबले त्या व्यक्तीचे. सांगितलं, स्वामीजी गेल्या 5 ते 6 वर्षापासून मला मूत्रपिंडाचा त्रास आहे, स्वादुपिंडाचा त्रास आहे. वाटेल ते प्रयत्न केली, नाना प्रकारची औषधी वल्ली सेवन केल्या, वाटेल त्या वैद्याचे सल्ला घेतले, पण याच्यात काही गुण येत नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींनी 2 बोटात विभूतीची चिमूट धरली, त्याच्या ओठावर टाकली. 2 कण जिभेला लागल्याबरोबर तो सारखा बोलत राहिला. त्याच्यावर 45 मिनिटं निघून गेले, तरी पण त्याला लघुशंकेला जायचं कामच नाही पडलं. कामच नाही पडलं. परभणी स्टेशनला गाडी आली. स्वामीजींनी विचार केला, आपल्याला वैद्यनाथाच्या दर्शनाला जायचे. खाली उतरले. अतूट प्रयत्न केला त्या शीख समाजाच्या माणसाने. स्वामीजी चुकलं, लेकरू म्हणून पदरात घ्या. स्वामीजीनं पाठीवर हात टाकला. बाळा, तू काही चिंता करू नकोस, तुला आता हा त्रास कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. स्वामीजी, माझ्या नांदेड गावी येता का? नको बाळा, आम्हीच दाखिला त्याने. स्वामीजी, आपल्या संस्थांवर अन्नदान करण्यासाठी वाटेल ती अर्थ मदत करेल. बाळा, लक्ष्मीचा पती
अधिक भगवान शिवशंकर माझ्यावर ओतपोत प्रेम करतात. अखंड माझ्याकडे द्रव्याच्या राशी आहेत बाळा, तुझं द्रव्य मला काहीच नको. हे निमूटपणे तोंडातून वाक्य काढणारी व्यक्ती सद्गुरू स्वामी. खाली उतरला तो पायलट, सद्गुरू स्वामींचे खडावा सगट पाय धरले, आलिंगन दिलं पायाला. तेवढ्यात शिट्टी वाजली, गाडी निघत होती. संदिशी मधात बसले, स्वामींनी हाताने पालवलं. दृष्टांत संपला. गेल्या 6 वर्षापासून गडगंज श्रीमंत असणारा तो शीख समाजाचा माणूस आतोट प्रयत्न करून त्याची व्याधी जात नाही काका. स्वामींनी विभूती तोंडात टाकल्याबरोबर त्याची व्याधी जाते. ही या लोकांची व्याप्ती. काय त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा वर्णवार हरी काय त्यांचा महिमा वर्णवार काय त्यांचा महिमा वर्णवार हरी भक्त थोर भुमंडळी हरी भक्त थोरा भुमंडळी हरी भक्त थोरा भुमंडळी काय त्यांचा महिमा वर्णवार टाळा टाळा काय त्यांचा महिमा काय त्याचा महिमा वारंवार काय त्याचा महिमा वारंवार हरी भक्त थोरा भूमंडळी हरी भक्त थोरा भूमंडळी हरी भक्त थोरा भूमंडळी त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिका हरी भक्त थोरा भूमंडळी हरी भक्त थोरा भूमंडळी हरी भक्त थोरा भूमंडळी त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिका ही महात्म्यांची ताकद आहे. अवघ्या 9 मिनिटात इतकं चरित्र पाठ केलं तरी सगळे भोवतालून वाचा करीतच होते. मला जर 1 तास भेटायला तर 1 महिना रोजही 2 घंटे कीर्तन करीन. विठाला 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 विठाला. स्वामीजी गिरगावकरावर तुमच्यासारख्या महात्म्यांचा कृपा आशीर्वाद आहे. खरं तर मी कोणाकडे शिकलो नाही, कोणाकडे 2 दिवस अभ्यासाला गेलो नाही, कोणाला टाळ शिकवा म्हणलं नाही, कोणाला चाल शिकवा नाही, कधी काहीच नाही केलं. पण असे महात्मे भेटल्याच्या नंतर अंतःकरणपूर्वक त्यांच्या पायावर नाक घासलं, ही कृपा. म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतोय. हे मला हेच मोठं वैभव आहे की या संतांची कृपा किती मोठी आहे. सद्गुरू स्वामी राम नावाचे एक स्वामींसारखे एक महान भगवत भक्त सद्गुरू स्वामी राम 1949 ला एका पीठाचं शंकराचार्य पद त्यांनी भूषवलं. स्वामी राम सद्गुरू जनार्दन स्वामींसारखी व्यक्ती. अशी महान महात्मे एके दिवशी स्वामीराम नर्मदेच्या तीरावर अनुष्ठाना करता बसले. सांगितलं शिष्याला, बाळा करीत हे अनुष्ठान. स्वामी शिवगिरी स्वामींचा रतनभाऊ मी बालपणातला फोटो पाहिला. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. सव्यार जनुर्जंघा यत भयेती साधवे
वात्सल्य यत्पुत्रेषु माता. पार्वती मातेनं गणेश बाप्पांना, गणपती बाप्पांना उजव्या मांडीवर घेतलेलं आहे. उजव्या मांडीवर पार्वती मातेनं गणपती बाप्पांना, आणि समोर पात्र धरलेलं आहे, गणेश जेवण कर. तुमची महती सांगण्याची माझी लायकी नाही स्वामीजी, पण तसंच सद्गुरू जनार्दन स्वामींनी तुम्हाला उजव्याच मांडीवर घेतलंय. आतोट प्रयत्न करतेत माणसं उंच जाण्याचं, हे होऊ शकत नाही. प्रयत्न करू नका असं म्हणणार नाही, आणि प्रयत्न केल्यानंच माणसं मोठे होते हेही म्हणणार नाही. प्रयत्नानं, कष्टानं जर माणसं मोठे झाले असते स्वामीजी, तर या देशातले आडत दुकानदार भिकारी झाले असते आणि हमाल श्रीमंत झाले असते. तुमच्याकडे कांद्याचा काटा आहे, मार्केट आहे जगताप काका, तुम्ही एखादी गोणी हाताने उचलली कांद्याची, तुमच्या इथले हमाल गोण्या उचलीत आहेत. लोणी कोण खाते? हे सगळा नशिबाचा खेळ. साधू जर भेटायचा असेल तर हेच लागतंय, प्रारब्ध लागतंय, नशीब लागतंय. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. मग मला सांगा, भाकरी जर नशिबानं भेटत असेल, द्रव्य जर नशिबानं भेटत असेल, तर साधू तुरीच्या पाट्यात भेटेन का? कांद्याच्या रानात भेटन का? द्राक्षाच्या बागात भेटन का? नाही. हे सुद्धा ललाटीनं, हे प्रारब्ध मागच्या खूप जन्माचं भक्तीचं गाठोडं शिवगिरी स्वामीजी तुमचं आहे. म्हणून असे महान भगवत भक्ताची मांडी तुम्हाला सापडली. हे मी सांगत नाही, शास्त्र सांगतंय. तोया भावा सापडला, तो का म्हणे होता ठेवा, आणि तोया भावा सापडला, तो भाव तुमचा होता, तो ठेवा होता स्वामीजी. म्हणून असे सद्गुरू तुम्हाला लाभले. विठाला विठाला स्वामींनी शिष्य नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या करता बसविले. जा म्हणे, पवित्र नर्मदेचा तट आहे, त्या तटावर तू अनुष्ठान कर. पहिला दुसरा दिवस निघून गेला, 2 दिवस खाण्यासाठी काही नाही. तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी स्नानाला आलेली माणसं, तीच माणसं दुसऱ्या दिवशी स्नाना करता आली, आणि तीच माणसं तिसऱ्या दिवशी स्नाना करता आली. सगळ्या त्या स्नानाला येणाऱ्या लोकांनी विचार केला, आपला तिसरा दिवस उजळलाय, तरी साधू याच ठिकाणी बसलेले आहेत. काय त्यांचा महिमा? उदाहरण क्रमांक 2, याच ठिकाणी बसलेले आहेत. म्हणून स्नान करून ती लोक घरी गेले, आणि जे काही मिळतील ती फळं आणली, समोर ठेवली. पण सद्गुरू स्वामी रामांची कृपा, त्या शिष्याने विचार केला, सद्गुरू स्वामींनी आपल्याला इथे अनुष्ठानाकरता बसवलंय, त्यांनी सांगितलंच नाही हे खान ते खा, मग कशाला लोकांनी दिलेलं आपल्याला सेवन करायचं? बंदच केलं. चौथ्या दिवशी सकाळी स्नान करण्याकरता गेले. स्नान आटपलं, वाळवंटामध्ये मांडी घालून अनुष्ठान करण्याकरता बसले. पवित्र नर्मदेला डोळे झाकून नमस्कार केला. डोळे उघडले तोपर्यंत त्या पवित्र गंगेतून एक हात वरी आला. सुंदरसा हात होता, रत्न जडित कंगन त्या हातात होतं, आणि त्या हातावर एक पात्र होतं. ते पात्र होतं स्वामीजी सोन्याचं, आणि त्या पात्रामध्ये सुंदर अशी गाईच्या दुधाची खीर होती. प्रत्यक्ष नर्मदा विनंती करीत होती, स्वामीजी स्वामीजी, दिवस चौथा आहे, आपण प्रसाद ग्रहण करा. ते पात्र घेतलं, जिथं अनुष्ठान करतात तिथं बसले. तेवढ्या अवकाशात काही माणसं आले, आणि त्यांना ती खीर वाढीत राहिली. स्वतः खीर सेवन केली, पात्र हातावर ठेवून दिलं, हात अदृश्य झाला.
असं बऱ्याच दिवस झालं. एके दिवशी सद्गुरू राम भेटी करता आले. सद्गुरू स्वामी राम, बाळा तपश्चर्या गोड झाली तुझी. जठरा नलो तृप्ताम व सहा, पोटाची व्यथा भाकरीची व्यथा कोण मिटिली. पवित्र नर्मदा मातेनं वेडायस म्हणे तो. अरे अनुष्ठान भगवान शिवजीचं केलंस आणि भाकरी नर्मदेकडून घेतलीस. नर्मदेकडनं भाकरी घेतलीस. तत्पश्चात योग असा आला. त्याही दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी पात्र आलं. ते पात्र घेतलं आणि भडा भडा नर्मदेच्या ओघात पात्र सांडून टाकलं आणि पात्र हातावर न ठेवता नर्मदेच्या पात्रात ठुलं. पात्र सुवर्णाचं वाहत केलं. त्या दिवसपासून खीर येणं बंद. ही योग्यता या लोकांची. काय त्यांचा महिमा वर्णवारंवार. काय त्यांचा महिमा वर्णवार. काय त्यांचा महिमा वर्णवार. काय त्यांचा महिमा वर्णवार. हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. काय त्यांचा महिमा वर्णवार. 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 हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिक. त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिक. हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिक. त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मदिक. ही या महात्मा लोकांची व्याप्ती आहे. मगाशी बोलता बोलता राहिलो. सद्गुरू जनार्दन स्वामी औंढा नागनाथला गेले. चरित्र वाचिलं मी. तिथे नागनाथाचं दर्शन घेतलं आणि बाहेर मंदिराला प्रदक्षिणा करत असताना छोटंसं मंदिर दिसलं. ते संत शिरोमणी नामदेवरायांचं. या लोकांची संप्रदायावर किती श्रद्धा. चरित्रात गोड वर्णन आलं. झोळीत हात घातला आणि मुठीत जेवढे पैसे असतील तेवढे पेटीत टाकून दिले आणि नागनाथाला सांगितलं, नागनाथा, संप्रदायाचा प्रचार करणारा महान योगी नामदेवराय, मंदिर फार छोटे रे. नागनाथा, तुझं मंदिर फिरवायची ताकद ती आज नामदेवात आहे. या महात्म्याचं मंदिर व्हावा. आणि ती मुठभर पैशाची पोटळी नागनाथाच्या पेटीत टाकून दिली.
काय लौकिक असेल या लोकांचं, काय वैभव असेल. आता 4.5 कोटीचं संत शिरोमणी नामदेवरायाचं मंदिर होत आहे. किती तमाम वारकरी महाराष्ट्रात फिरत असतील, पण कोणाच्याही मनात ती कल्पना नाही. मला इतका स्वाभिमान वाटला ते चरित्र वाचून. संत शिरोमणी नामदेवरायांनी ज्या ठिकाणी कीर्तन केलं तिथं कीर्तन करायची परंपरा. मी कलेक्टरशी वाद घातला, 2-3 माणसं घेतली जवळा बाजारची, ऐक नाही रे, कलेक्टरशी वाद घातला, तहसीलदाराशी वाद घातला. आणि दर महिन्याच्या मधल्या वारीला, पांडुरंगाची वारी सोडून मधल्या वारीला औंढा नागनाथाला कीर्तन. त्यांनी विचार केला कीर्तन चालवायचं असेल तर पैसे मिळला, अद्याप नाही. ज्याला कीर्तन करायचं इथं त्याला बुक्का सुद्धा लावल्या जाणार नाही. कुठल्याही पक्वाद्याला रुपये नाही, कुठल्याही गायकाला रुपये नाही. आज गेली 2.5 वर्ष झाली जगताप काका ती परंपरा इतकी कायमस्वरूपी आहे. वर्षभराचे कीर्तनकार म्हणते तर आम्हाला कीर्तन द्या. मला आज इतका स्वाभिमान वाटला ते चरित्र वाचून. ज्या संत शिरोमणी नामदेवरायाचं मंदिर व्हावं याच्याकरता पुरचुंडीतले पैसे पेटीत टाकावा, अशी या महान योगी राजाची साधना, अशी या महान योगी राजाच्या अंतकरणातला भाव जर तिथं प्रगट असेल, वाटलं खूप छान काम केलं बाळू, तर खूप छान. अशा महात्म्यांचं चरित्र वाचल्या लक्षात किती संप्रदायावर प्रेम. पंढरपूर आदी करून सर्व शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं भागवत वाचितानाचं फोटो आहे. हे महात्म्य दुर्लभ, काय महिमा आहे संतांचा. एकदा स्वामीजी एक सोयराबाई नावाची स्त्री आपल्या कपाळाच्या मालकाच्या भाकरी घेऊन जात होती, म्हणजे पतीची भाकरी घेऊन जात होती. परिस्थिती नाजूक आहे, अत्यंत दीनहीन परिस्थिती. मालकाने श्रीमंताच्या दारात सरपण फोडावं, ते सरपण फोडल्याच्या नंतर पैसे देत नव्हते, ताकाने भाकरी द्यायची. पदर आथरला दारात, जागा ओलसर होती. ओलसर जागेनं पदर चिंब झाला. फार वेळाच्या नंतर त्या घरच्या श्रीमंत बाईच्या लक्षात आलं सोयराबाई बाहेर बसलेली आहे. बाई कोण म्हणते तिला? सोयरा बाहेर बसलेली आहे. काय महिमा या लोकांचा. टोपल्यातली शिळी भाकरी आणून तिच्या पदरावर टाकली. दिवसभर खुंटाला बांधलेल्या वासराने जशी शेतातून येणाऱ्या गायीची वाट बघावी, आपली माय आल्याच्या नंतर हमरत असतं, हमरती गाय तयाकडे कान. जसं गायीचं पिलावर, त्या पिलाचं गायीवर इतकं प्रेम, तितकी भाकरी टाकल्याच्या नंतर प्रेम उद्भवलं आणि पदरात गोळा बांधला. तो गाडगं ठेकलेलं होतं, त्याच्यात त्या बाईनं उभ्यानं ताक ओतलं. शूद्राच्या कुळात जन्म चोखोबरायांचा. ताक ओतलं. ते ताकाचं गाडगं आणि ती भाकरी घरी नेली. त्या भाकरी त्या ताकात कुस्करून टाकली. कुडव घेतला, त्याच्यात चुंबळ केली, त्याच्यात ताकाचं गाडगं, त्याच्यावर झाकणी, डोक्यावर एक चुंबळण टोपलं, डोक्यावर घेतलं आणि मालकाची भाकरी घेऊन आपले मालक जिथं भजन करतात अशा ठिकाणी बाई घेऊन गेले भाकरी. आवाज दिला, धनी धनी धनी. हा शब्द कानावर आल्यावर डोळे उघडले. पाहिलं तर आपली पत्नी समोर आहे. सोयरा आलात? होय. आहो जाऊ बोलायचे बायकांना माणसं, तो काळ होता. आला सोयरा? आले मालक. जेवायला हल्लंय तुम्हाला? ठीक आहे. चिपळी कमराला खोसली. चंद्रभागेच्या पात्रात तट ओलांडून खाली आले, हातपाय धुतले, लिंबाच्या झाडाखाली आले आणि ते गाडगं बघितलं. भाकरी त्याच्यात अशी विरळून गेलेली होती, द्रावण झालं होतं. ताक 10-12 दिवसाचं आंबट खट्ट ताक होतं.
एक झाकणी होती झाकून आणलेली, त्या झाकणीमध्ये ताक आणि भाकरीचं द्रावण ओतलं. सोयरा हे तुम्ही घ्या. आणि राहिलेलं ताकाचं द्रावण ते गाडगं हातात घेतलं. त्याच लिंबाच्या झाडाखालून पंढरपुराकडे तोंड केलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, दया सागरा, हे दयानिधे करुणा घना कृपा वत्सला, अरे भूक लागल्याच्या नंतर देतुस रे माय बापा. आणि घटा घटा ताकाचं द्रावण पिऊन टाकलं. पण तिला सांगितलं, सोयरा पिऊन टाका इतकं. मालकाच्या बाजूला तोंड केलं, ताकाचं द्रावण पिऊन टाकलं. माणसाकड तोंड करून जेवत नाही, ही या देशाची पवित्र संपत्ती भारताची स्त्री आहे. एखाद्या घरी जर गेलं, एखाद्या वयस्कर म्हातारी आमच्या बाजूला बसली असती, आम्हाला चहा दूध कॉफी काय असेल दिला असेल, तोही वाटी तिला दिली असेल, तर ती वयस्कर या भारतातली स्त्री दारा घरी आलेल्या पुरुषाकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून ते दूध आणि चहा पिते. इतकी पवित्र संस्कृती या देशाची आहे, इतकी पवित्र संस्कृती. चंद्रभागेच्या कडेला दोघं पती पत्नीच आहेत, तरी पण मालकाकडे पाठ केली आणि ती झाकणीभर ताक आणि भाकरीचं द्रावण पेलं. काय अधिकार असेल माझ्या सोयराई साहेबांचा. थोडा वेळ विराम झाला. सहज विचारलं, स्वामी धनी मालक, बघा ना बाळू महाराज कीर्तन करते, तर त्याला किती लोक हार घालतेत, बुक्का लावतेत. मी नव्हतो त्या काळात, पण येरी सांगायलो. धनी मिळालेल्या वेळामध्ये अहोरात्र भजन करतात. कधी या पंढरपुरातल्या मालकाने तुम्हाला बुक्का लावलाय? काय काळजी करू नको सोयरा. या भारतातल्या सगळ्या महाराजांना माणसं बुक्का लावित असतील. एक न एक दिवस मला विटेवरचा जगाचा बाप मला बुक्का लावील असं बायकोला सांगून गेले. दुसऱ्या दिवशी घरून आले. मुलाचं नाव कर्मभेळा. त्याला सांगितलं, काय महिमाय महात्म्यांचा. बाळा, आज मंगळवेढ्यातल्या 4 गल्ल्या झाडायच्या राहिल्यात. बिदरच्या बादशाची नोकरी होती. ह्या गल्ल्या झाडायच्या राहिल्यात, तेवढ्या झाडून घे. 11 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांनी सांगितलेलं काम तो कर्ममेळा गल्ल्या झाडू लागला. गेले त्या लिंबाखाली. भजनाचा मध्य झाला. खाली बसले आणि पंढरपुराकडे तोंड करून जगाच्या मालकाला विनंती केली, देवा स्वार्थापोटी तुझं भजन करीत नाही रे. कोणी मला लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता भजन करत नाही रे. पण देवा, जी माझ्या नावाचं कुंकू लावते का तिच्या मनात शंका आली रे देवा. देवा, माझ्या नावानं जी कुंकू लावते तिच्या मनात शंका आली. धनी, तुम्हाला पंढरपुरातला मालक मानतो का? देवा, मला बुक्का लावू नकोस रे, पण तिच्या मनातली इच्छा तरी बाजूला करून टाक. तिने मला पुन्हा असं म्हणू नये. आणि डोळे झाकून भजन करायला सुरुवात केली. आणि स्वामीजी विटेवरच्या मालकानं कपाळावर अंगावर डोक्यावर बुक्क्याची उधळण केली. ते श्रीमंत श्री चोखोबराय होते. असा सिद्धांत सापडला. हाच वाऱ्याने बुक्का उडाला आणि इंद्राच्या अमृतावर पडला आणि 5 प्रकारचं अमृत शुद्ध झालं. असा सिद्धांत आहे. इतकी मोठी ताकद या योगी महात्म्यांची. दुसऱ्या दिवशी भाकरी घेऊन आले. सोयराबाई विचारलं, धनी हा परिसर सुगंधी झाला काय? सोयरा, माझ्या विटेवरच्या मालकाने मला आज बुक्का लावलाय.
सोयरा त्याच्या भेटीकरता माणसं त्रासतय, तपश्चर्या, अनुष्ठान, जप, यज्ञ, यागादी कर्म करायला लागले. आज तो मला पावलाय. आणि त्यावेळेला सद्गुरु स्वामीजी एक अभंग लिहिला चोखोबऱ्याने. जयासाठी तपधावा तो हा उघडाची पाहावा, जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप. तो अभंग केला चोखोबऱ्याने पुन्हा. शेवटी स्त्रीचं अंतःकरण थोडंसं नाजूक असतं. सोयराबाईनं सांगितलं, धनी तुम्हाला विटेवरच्या मालकाने बुक्का लावला हे तुम्हाला आणि मला माहित आहे, जगाला काय माहित आहे. सोयरा तुझ्या अंतःकरणातली एक इच्छा माझ्या मालकाने पूर्ण केली, अशा अनंत इच्छा तुझ्या पूर्ण होती. सोयराबाईच्या मनात इच्छा झाली, मालकाला मंदिरात येऊ देत नाहीत. काय हा सत्पुरुषांचा अधिकार असतो. मारलं पुजाऱ्याने चोखोबरायला, पाठ फोडून काढली. तुळशी वृंदावनापाशी भजन करण्यासाठी चोखोबराय बसले, विरुद्ध दिशेला पाठ केली. पत्नीने विचारलं नाही आपल्या मालकाने इकडे पाठ का केली असं. एक 15-20 दिवस गेल्याच्या नंतर पाठ पाहिली. पाठ तर बघितली त्याच दिवशी, पण विचारलं मालक आपल्या पाठीला लागलंय कुठून. चंद्रभागेत पाय घसरून पडलो. स्वामीजी चोखोबराय खोटं बोलले. सोयराबाईनं सांगितलं, धनी एकांतात आपण दोघे आहोत. चंद्रभागेच्या पात्रामध्ये खडक विष्णू पदापाशी आहे आणि विष्णू पदावर शूद्रांना स्नान करण्याची परवानगी नाही. त्या अर्थी तुम्ही तिथं जाऊ शकत नाहीत. तुम्ही तिथं जाऊ शकत नाहीत त्या अर्थी पडलेच नाही. कुठलं खडक लागलं. आणि मग उकसा बुकशी हुंदका दिला. सोयरा मी दर्शन करता मालकाच्या गेलतो, मला पुजाऱ्याने मारलं. हेच आपल्या पदरात हे स्वामी धनी, हेच आपल्या पदरात आहे. त्या दिवशी विचार केला. चोखोबरायने देवाला विनंती केली, देवा अरे या विश्वातली माणसं माझा तिरस्कार करती नरूप न काही नवल नाही रे देवा. ही बाहेरची माणसं मला वाईट म्हणत असतील, शूद्र म्हणत असतील, पापी म्हणत असतील, म्हणू दे रे देवा. पण जी मला पती परमेश्वर मानते ती सुद्धा म्हणते विटेवरच्या मालकापाशी तुमची किंमत नाही. असं का रे देवा, काय वाईट केलं रे देवा मी. त्याच्यावर 4 दिवसाला एक एकादशी आली स्वामीजी. ती एकादश होती सोमवारची. आणि त्या सोमवारच्या एकादशीला स्वर्गातल्या सर्व देवता 4 विमानामध्ये बसल्या. विमान 14 आहेत शास्त्रामध्ये, 14 विमान. त्याच्यापैकी 4 विमानात बसल्या आणि सर्व देवता मंगळवेढ्याला आल्या. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, असा संतांचा पुरावा आहे. ती एकादशी सोमवारी आली आणि ते विमान पंढरपूरला उतरलं आणि त्या एकादशीचं भजन संत शिरोमणी चोखोबरायच्या दारात झालं. द्वादशी सोडायची कशा? कुठं किराणा आहे, कुठं पैसे आहेत, कुठं सामुग्री आहे. मालकाने सगळं तयार केलं. सर्व देवता एकत्रित बसल्या. त्या भजनामध्ये नर्मदेश्वर भगवान भजन करण्यासाठी होते. नर्मदेश्वर भगवान भजन करण्यासाठी होते. सर्व देवांचा राजा इंद्र त्या भजनामध्ये पक्वाद वाजण्याकरता होता. नारद साथ घालण्यासाठी होते. पाठीमागच्या अभंगाच्या लहरी म्हणण्यासाठी. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर, तिथे प्रत्यक्ष भजना करता. विठोबा, रखुमाई माझा विटेवरचा बाप आणि रखुमाई आई साहेब त्या पंक्तीला वाढीत होत्या. त्या चोखोबरायच्या घरी सर्व देवता जेवल्या. मी सांगत नाही. एका जनार्दनी ऐसी चोखियाची माता, एका जनार्दनी ऐसी चोखियाची माता, देवी पंढरी
त्याचे घरी देवी पंढरीनाथ त्याचे घरी एका जनार्दनी आईसी चोखियाची माता एका जनार्दनी आईसी चोखियाची माता देवी पंढरीनाथ त्याचे घरी त्या जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज आणि त्या समाधीतला गोड ओलावा या स्वामींकडं. महाराज सद्गुरू जनार्दन स्वामींचं वास्तव्य तिथं झाल्याच्या नंतर घृष्णेश्वराचा कळस लखलखत होता, कळस लखलखत होता. ज्यांच्या तेजस्वी पुण्य पावन स्वरूपाचं तेज ज्या कळसावर आदळायचं तो कळस लखलखित व्हायचा. ह्याच परंपरा पुढे चालत राहिल्या. याही स्वामींचं नाव सद्गुरू जनार्दन स्वामी. काय योग्यता लोकांची. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात चोखोबरायकडे देव जेवले. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. जगाचा बाप जेवला. तुमच्या मायासारख्या हलकटाने डावललं काय नवलाची गोष्ट आहे. विश्वाचा मालक त्यांच्या घरी जेवत होता. त्याच्या पुढचा सिद्धांत आहे का काय महिमा आहे लोकांची. कालांतराने चोखोबरायाच्या शरीरावर भिंत कोसळली. चोखोबराय गतप्राण झाले. चोखोबरायचा अंत्यविधी पवित्र नर्मद चंद्रभागेच्या तीरावर झाला. अंत्यविधीला 9 माणसं, एक पत्नी, दुसरा मुलगा, तिसरी बहीण, चौथे मेहुणे, 4 आणि 5 लोक कोण होते अजून मला नाव माहीत झाले नाही. तोपर्यंत सांगणार नाही. कारण वक्त्यानं जे माहीत आहे तेच बोललं पाहिजे. आदा कदा 5व्याचं नाव सांगितलं आणि एखाद्याने विचारलं कशात लिहिलेलं तर धोतर पिवळं होईल. चुकीच्या गोष्टी लोकांनी आपली पाठ थापटावून लोकांनी आपल्याला मोठं पणावा म्हणून नालायकपणा अंतकरणात घेऊन खोटं बोलायचं नाही. जे आहे ते वक्त्यानं या गादीवर नारदाच्या गादीवर आहे नाही ते खोटं बोललं. त्याच्या गळ्यात 100 जरी तुळशीच्या माळीन रुद्राक्षाच्या असल्या तो जर खोटं सांगत असेल तर असं समजायचं गाईचं मांस खाल्लंय त्यानं. असा शास्त्रात 3 श्लोकाचा पुरावा आहे. विठाला 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 अंत्यविधी आटपला. आस्ती संचयाचा कार्यक्रम म्हणतात. आपण त्याला राख सावडणं म्हणतो. राख सावडणं. सकाळी सकाळी सोयराबाई, चोखोबरायची बहीण, चोखोबरायचा मेहुणा, चोखोबरायचा मुलगा त्या अंत्यविधी झाला त्या स्थळी पोचले. विदर्भामध्ये मेहुणा राजा नावाचं गाव आहे. मेहुणा राजा तिथं चोखोबरायचं बराच काळ वास्तव्य झालं. म्हणून शासनानं 4.5 कोटी रुपयाचा निधी चोखोबरायचं मंदिर बांधण्यासाठी मागच्या 7-8 महिन्यापूर्वी बहाल केला. 2च लोकांचे मंदिर वंचित होते. एक नामदेवरायचं आणि एक चोखोबरायचं. दोन्ही मंदिर होतात. योग असा आला सोयराबाईनं आपल्या ननंदेला, त्या बाईचं नाव होतं स्वामीजी निर्मळा. चोखोबरायच्या बहिणीचं नाव होतं निर्मळा. जवळ गेल्या पदर धरला. वंश मी जसे हळदीच्या अंगण आले तसे मालकाला मंदिरात कोणी येऊ दिलं नाही. आणि माझ्या आज कर्ममेळाच्या हाताने माझ्या मालकाच्या अस्थी चंद्रभागेत टाकावा अशी इच्छा झाली.
पण आपण यायच्या अगोदरच आस्ती कोणीतरी नेल्या. तेवढ्या अवकाशात एका व्यक्तीनं सांगितलं, बाई कोणी नेल्या नाही. आस्ती नेण्यासाठी गळ्यात विना होता, हातात चिपळ्या होत्या, पांढरा शुभ्र फेटा घातलेला व्यक्ती होता, सुंदरसं पांढरं शुभ्र धोत्र होतं, अंगात बाराबंदी होती. असा एक व्यक्ती आस्ती नेण्यासाठी आला. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी नामदेवराय. चोखोबारायाचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी देवाला स्नान घालण्याकरता आलते. त्यावेळेला असा एक पुरावा सापडला. तो पुरावा वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. माझ्याकडे 47-48 पानाची प्रत सापडली एका महात्म्याकडून. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणतात, चोखोबारायाचा अंत्यविधी झाला त्या दिवशी रात्री जगाचा मालक रडत होता. सकाळी पुजारी पितांबर काढत असताना पितांबर भिजलेला होता. अंगावरचा पितांबर भिजेपर्यंत जगाचा बाप रडत होता. त्या चोखोबारायाचा अधिकार किती मोठा असेल. सकाळच्या काकड्याला नामदेवराय हजर असतात. सकाळच्या काकड्याला नर्मदेश्वर भगवान रोज सकाळी हजर असतात. त्रिशूळ डमरू घेऊन या आला गिरजेचा कांत. रोज सकाळी शिवजीचा अधिकार इतका मोठा. स्वामीजी या विश्वात, या भारत देशातच नव्हे तर या जगात भजन ही परंपरा भगवान शिवशंकरापासून आहे. भजन करी महादेव. राम शंकराच्या अगोदर भजन कोणीच केलं नाही. एक म्हणे आमच्या 20 पिढ्या भजनात आहे. काय उरफाट्या उड्या हाणायला सुंबळ्या, इतका गर्व तुला, एवढं अहंकाराचं गंडल चिटकलं तुला. अरे भजन भगवान शिवजीनं केले म्हणून आपल्याला करायचा योग आलाय. वैष्णव जर जगातला कोण मोठा असेल, ऐकार पुरावा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेवा, हरि ओ शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, आए का जगत वैष्णव, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. शिरोमणी सर्व वैष्णवांचे राजे. मग पुढे ज्ञानदेव वैष्णव मोठा. पण ही आदी वारकरी, सर्वातले आद्य, सर्वातले अगोदरचे वैष्णव शिवशंकर. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकानं कडावर घेतले नाही, मांडीवर घेतले नाही, पोटात ठेवले नाही, छातीत घेतले नाही, इथं ठेवलेत. जो कोणी भगवान पांडुरंगाची सकाळची जी पूजा जर कोणी घेतली असेल, महापूजा, तर देवाला स्नान घालता घालता सहज विटेवरच्या मालकाची टाळू चापा, त्या टाळूवर तुम्हाला शिवलिंग दिसेल. इतकी मोठी ताकद शिवजींची. नामदेवराय सकाळच्या काकड्याला हजर आहेत. माझे शिवजी आहेत. विटेवरच्या मालकाचे डोळे पाण्याने डबडबले आणि आवाज दिला, नामदेवा इकडे या. काय प्रभू, माझ्या चोखोबारायाच्या आस्ती घेऊन या. काय त्यांचा महिमा सांगतोय. उदाहरण क्रमांक 3. नामदेवराय सहज पुटपुटले, देवा
450 मिस्त्री एका सोयीनं जाळलेत. मंगळवेड्याच्या बांधकामाची भिंत कोसळली स्वामीजी, आणि ती भिंतीमध्ये 450 मिस्त्री एका सोयीनं वारले, आणि एका कडेने एका पाठ अशा त्यांच्या अंत्यविधी झाल्या. तर नामदेवराय सहज पुटपुटले माझ्या पिठेवरच्या मालकाला, प्रभू आता एवढ्या लोकांमध्ये याच ठिकाणी चोखोबाराय जाळलेत, आणि ह्या आस्ती चोखोबारायच्या अशा कशा ओळखायच्या? तर त्याचा एक पुरावा आहे. बापू तुला पाठ नाही, उद्याला सांगतो, याच्यानंतरच्या कीर्तनात तो म्हणायचा. आणि मी का गुत्त थोडंच घेतलं आहे का नाही? तुला नामदेव अस्ति ते पुढचं पेरायच्या आधी रासण्या नको. विटेवरच्या मालकाने संत शिरोमणी नामदेवराला सांगितलं, ज्या अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्या चोखोबारायच्या. महाराज तुम्ही गंजा मात्याला गेला असता, आपण बऱ्याच लोकांच्या राखा सावडील्या, पण त्याच्या आस्तीतून अजून काही विठ्ठल हरिओम ओम नमः शिवाय असा शब्द निघला नाही. अशा सद्गुरु महात्म्यांच्या समाधीला श्रद्धेनं कान लावा, त्याच्यातून ओम नमः शिवाय आवाज येईल. पण त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कुठलंही औषध खात असताना स्वामीजी पथ्य असते. सर्दी झालेल्या माणसाला डॉक्टर गोळ्या देत असतो, पण तो सांगत असतो आंबट खाऊ नका, असं पथ्य असतंय. तसं सद्गुरु स्वामींच्या समाधीला कान लावल्याच्या नंतर हरी ओम नमः शिवाय आवाज जर तुम्हाला ऐकायचा असेल, तर या डोळ्यानं स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावं लागल, तर त्यांच्या समाधीला कान लावल्यावर हरिओम आवाज येईल. ज्याच्या डोळ्यामध्ये नाना प्रकारचं पाप भरले, अशा हलकाटानं जीव जरी दिला समाधीवर, तर त्याला हरिओम कसं ऐकू येईल? त्याच्यासाठी लायकी लागती. अन्यथा आपली लायकी जर नसेल, तर अशा संतांच्या सानिध्यात गेल्यावर त्याचा अधिकार कळत असतो. बिदरचा बादशाह मुसलमान, पण मुसलमान जातीचा होता, तरी पण त्याला पांडुरंग दिसला काका. ताकद कोणाची? नामदेवरायाची होती. नामदेवराय सारखा साधू सोबत, म्हणून बादशाला पांडुरंग दिसला. उलट त्या नामदेवरायाचे सासरे बिदरच्या बादशाच्या इथं सरदार होते, आणि बिदरच्या बादशाला त्या सरदाराला सांगितलं, बापू सोयरिकीला लय मोठा माणूस आलाय, पोरगी देऊन टाक. जगाचा बाप नामदेवरायाच्या लग्नासाठी मुसलमानाच्या घरी दोनदा गेला, एकदा सोयरिकीला आणि एकदा अक्षदा टाकायला. म्हणून बिदरला पादुका आहेत पांडुरंगाच्या. पांडुरंग अहो किती बी नास्तिक असू द्या ना, चांगल्याच्या सानिध्यात गेला की आस्तिक होती. वाल्यानं किती माणसं मारले मला तरी सांगता येत नाही रतन भाऊ. मनोज मी नाही सांगू शकत. मी 170 ग्रंथ वाचले बाबाजी. फुगीरपणा मुळीच नाही, ही माही ताकदच नाही. कुठंतरी तुमच्यासारख्या संतांची कृपा झाली म्हणून मला ते वाचण्याचा वेध लागले. हो, काही काही न पेपर वाचू वाचू महिन्याला चष्मे बदलायलेत. देवाईनं त्याला ते वाचवायचे वेध लावले. हो, माझ्याकडं अजून पेपर नाही. गळ्याची शपथ, याच्या पलीकडची शपथ कोणती घालू? मी पेपर लावला नाही अजून, खपक्या मोबाईल घेतला नाही. हो, तरी मला इसीच पिढ्या विचारा संताच्या. आता तुम्ही दाखवलेलं पुस्तक असं चाळून काढणार, फोन केला की तुम्हाला एखादी पिढी सांगणार. इतकी सरस्वतीची कृपा झाली या मेमरी कार्डावर, म्हणून खेळ जमला. बिदरच्या बादशाह सारख्या किती माणसं मारली याची गणत नाही. कोणी वाल्यानं. आमच्या इथे एक जण आलं, सप्ताह होता, रामायण सुरू होतं.
मी शिवला राहतो तो, पण वेळ असल्यावर गावाकडे जातो आणि काल्याचं कीर्तन मीच करतो गावात. लोक म्हणतात म्हणून करतो, मनान मला बी नाद नाही. शहाण्याबाईनं कोणाच्या आमंत्रण दिल्यावर लग्नाला जावा, शहाण्या सवासनीनं आमंत्रण दिल्यावर लग्नाला जावा आणि पाय धुवायला उठ म्हणल्यावर चौरंगावर उभं राहा. ही मनानच चौरंगावर जाऊन उभी राहिली. ती पोराची माय म्हणली माय आजीचे पाय धुवायचे, उतरली खाली. तशी मी सवाशीन नाही, लोक म्हणतात म्हणून मी करतो. गेलो रामायण ऐकायला. आता ऐका बरं का, काय त्या ठिकाणी वाल्याचं चरित्र बरं का, आणि काय तो वाल्या सांगायचा बरं का, आणि कसा तो वाल्या होता बरं का, आणि काय त्या वाल्याचं सांगू तुम्हाला बरं का. आता ऐका बरं का, आणि त्या ठिकाणी बरं का, आणि अशा प्रकारे मी कौरव प्रकारात पिठला आटी तू सुबल्या, अशा प्रकारे आता सांगतो मग आम्हाला का उद्या सांगतो काय. आणि काय तो वाल्या माणसं मारायचा बरं का. एक माणूस मारल्याच्या नंतर मौरी सारखा खरा रानात टाकायचा बरं का. अशा 7 रान मौऱ्या भरल्यावर का मी वाचून सांग जाय रे, माणसं मरतील रे अशानं. वेदा पुनित भयानम शास्त्र पुनित वर्चस्विती, एन अष्टादश पुराण भयो नित्यान महर्षिं हिंसाचार जायते. शास्त्र वेद पुराण वेडे झाले, यानं किती माणसं मारले अजून त्याला मेळ नाही. तर गिरगावकरांनी कशाला पिठलं हाचायचं, इतके माणसं मारले, इतका पापी वाल्या. पण तुमच्यासारख्या 6व्या क्रमांकाचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव देवर्षी नारद, कृपा झाल्याबरोबर वाल्याचा वाल्मिक. ही ताकद. नामदेवराला सांगितलं जे आस्ती विठ्ठल म्हणतात त्या आस्ती घेऊन या. मला सांगा, बाकीच्यानं जर चोखोबरायच्या आस्ती कानाला लावल्या असत्या तर विठ्ठल म्हणल्या असत्या का. आस्ती विठ्ठल म्हणतच होत्या, पण हलकटाच्या कानाला कशा ऐकू येत्या महाराज. शक्य नाही, त्याला कान बी चांगलेच लागतील ना, पवित्र ऐकिनारे. हा, कानात गुंड्या घालेलीत काही काही माणसं, मागून त्यानं गाडीनं उडीलं तरी त्याला आकली येईन. आणि त्याच्या मोबाईल मध्ये किती पाप भरलेलं आहे ते देवाला पण कळत नसल, त्याच्या पण तराजूत मोपता येत नसल. इतकं पाप आणि इतकं घाण कानानं ऐकल्याच्या नंतर कशा त्या असती विठ्ठल याच्या कानाला ऐकू येत. ते नामदेवराय होते, जन्माला आल्याबरोबर त्यांची जीभ नाम घेत होती. नाम इतका अधिकार. नामदेवराय पुत्र झाला स्वामीजी, तर विचारलं नाव काय ठेवायचं, तर म्हणले जनाबाईला विचारा, जनाबाईला विचारा. जनी मने नाम देवा, नाम नारायण ठेवा. तो इडा माधा नावाचे पुत्र नारायण नामानं घोकीत होते म्हणून नाव नारायण ठेवा. काय जनाबाईंचा अधिकार, असे अधिकारी कुटुंब. आणि मग नामदेवराय गेले तिथं, आस्ती उभ्या राहत होत्या. आस्ती अशा उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिलेल्या आस्ती पुन्हा खाली पडत होत्या. नामदेवराय वापस गेले स्वामीजी आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, प्रभू माझ्या जीवनातला पहिला प्रसंग पाहिला. मला बघितल्याच्या नंतर आस्ती अशा उभ्या राहत होत्या आणि पुन्हा आडव्या पडत होत्या. याचा अर्थ काय. जगाच्या मालकाने विटेवून खाली उडी टाकली आणि नामदेवरायला मिठी मारली. नामा तुम्ही वारकरी आहेत म्हणून वारकऱ्याला चोखोबाराच्या आस्ती दंडोत घालायला, आस्ती दंडोत घालीत होत्या. काय अधिकार असेल तो. गेले नामदेवराय, आस्ती धरल्या, आस्तीची मुळी बांधली आणि पळत वाळवंटापासून महाद्वारापाशी आले. आता मन बापू कामदेवी आस्ती आल्या परखोणी, कामदेवी आस्ती आल्या परखोणी. देवास्ती आल्या परखोणी, कामदेवास्ती आल्या परखोणी. चक्रपाणी
अस्ती आणल्या पारखोनी. विटेवरच्या मालकाने सांगावं स्वामीजी, त्या पद्धतीनं नामदेवरायानं आस्ती कानाला लावल्या. जी आस्ती विठ्ठल म्हणली त्याच आणल्या. महाद्वारात उभे राहिले नामदेवराय, पळत आले भगवान बाहेर आणि काय केलं? घेत चक्र पाणी पितांबरे. कोट्यावधी सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात लपलंय, अशा पितांबरात चोखोबराच्या आस्ती घेतल्या आणि स्वतःच्या हाताने समाधी दिली. स्वतःच्या हाताने समाधी. दृष्टांत संपला. जो साधू गेल्याच्या नंतर अंत्यविधी झाल्यावर ज्याच्या अस्तित्वातून विठ्ठल विठ्ठल नाव निघतंय, कायताचा महिमा, कायताचा महिमा, कायताचा महिमा वर्णू वारंवार, कायताचा महिमा वर्णू वारंवार. कायताचा महिमा, कायताचा महिमा, कायताचा महिमा वर्णू वारंवार, कायताचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्त थोर हो मंडळी, हरी भक्त थोर हो मंडळी. हरी भक्त भूमंडळी, हरी भक्त भूमंडळी. हरी भक्त थोर हो मंडळी, हरी भक्त थोर हो मंडळी. हो तांतिया भेटीती, तांतिया भेटीती, तांतिया भेटीती अर्थ ब्रह्मदीपा, तांतिया भेटीती अर्थ ब्रह्मदीपा. तांतिया भेटीती, तांतिया भेटीती, तांतिया भेटीती अर्थ ब्रह्मदीपा, तांतिया भेटीती अर्थ ब्रह्मदीपा. ही संतांची ताकद. नियमानं 8:30 ते 10:30 संपित नाही. रतन, ताण घेऊ नका. त्याचं कारण सांगू? जगताप काका, तुम्ही साक्षीला आहेत. पाऊस किती पडला तिकडं? मला सांगा, इथं जन्मोत्सव आहे, तुम्हा आम्हाला बसण्याची व्यवस्था गोड व्हावी म्हणून इथंही पावसाची ताकद चालली नाही. प्रत्यक्ष आलो. मी म्हणत होतो हे की नाही, मी म्हणलं अरे भया कसं रे तिथं काय करावं. हे मला म्हणे तिथं स्वामींच्या कृपेने पाऊस येत नाही. काय ताकद, किती श्रद्धा, किती श्रद्धा. स्वामीजी भगवान प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींसारखी एक स्वामी व्यक्ती गेली आणि विचारलं रामाला, ए राम, तू राजा दशरथाचा पुत्र आहेस का? हो. अरे तुरच, ह्या लोकांना काय खंत आहे कशाची? पंढरपुरातला मालक या लोकांपुढं धोतर सुटूस्तर काम करतोय. ती ह्या लोकांची ताकद आहे. हे बाकीच्या काय मोजित आहेत? अशा लोकांच्या सानिध्यात राहिलेली बाई देवाला शिव्या देत होती, जनाबाई. हे बाकीचे यांच्या पुढे काय कथा आहे मला सांगा बरं तुम्ही. काय सांगा बरं, देशाचे किती मंत्री एका जागेवर आल्यावर तुम्ही पाया पडतात, ज्या पांचटाल काही घ्यायचं ते पडतील, ज्याला काही त्या ह्याच्याकून चुरून लुबाडून घ्यायचं ते पडतील.
या लोकांच्या पुढे मंत्री शून्य आहेत. सोपं उदाहरण जाऊ द्या. किती एकर जमीन कमील्यावर पोरं आपले श्राद्ध घालतील? मी 3,500पेक्षा जास्त श्राद्धाचे कीर्तन केले. काय कर्ज असेल या मेलेल्या लोकांवर, मग काय माहित, त्याची पोरं त्याचं कीर्तन ठेवून मला पाकिट द्याले. तुमच्या भागात तर सगळे मला सप्त्यापेक्षा तेच कीर्तन जास्त. काय आमच्या आजोबा पंजोबाचं इकडे कर्ज होतं काय माहित. दृष्टांत सांगायला फार काही झालं तर बाप गेल्यावर पोरग श्राद्ध करील, लय काही झालं तर नातू करीन. आज कुठं कुठं उत्सव चालू असते जयंतीचे, जन्मदिवसाचे उत्सव किती किती. स्वामीजी एखाद्या भक्ताला जरी आश्रमावर येता नसेल आलं तरी पण त्यानं फोटोला प्रणाम केला असेल. ही ताकद या लोकांची, ही अधिकार शक्ती या लोकांची. असे महात्मे नगरीत गेले. राम जी कुठला वंश आपला? सूर्यवंश. स्वामीजी सारख्या व्यक्तीने सांगितलं तुम्ही सूर्यवंशातले राजे, मग सूर्य तुमच्याकडे आला का कधी? सूर्यवंश कसा ओळखायचा? राजे कोणते? सूर्यवंशातल्या राजाच्या सिंहासनाला दोन्हीकून सिंहासनाच्या तोंडावर सूर्य काढलेले असते. आणि द्वापार युगातले राजे हे चंद्रवंशातले होते म्हणून त्यांच्या सिंहासनावर चंद्र काढलेला असायचा. हे चंद्रवंशातले राजे महाराज. आम्ही सूर्यवंशी. सूर्य तुमच्याकडे आला अद्याप नाही, मग उद्यापासून सूर्यवंशी म्हणायचं नाही. महात्मेचा शब्द गेले. महात्मे प्रभू रामचंद्र उठले आणि त्यांच्या कुलगुरूकडे गेले. कुलगुरू महर्षी वशिष्ठ. प्रणाम केला. राम प्रभू आज तुमची मुद्रा खिन्न आहे. होय स्वामीजी. कशामुळे? एक महान तपस्वी आज आपल्या नगरीत आलते. लालबुंद केसरी रंगाचे कपडे अंगावर, त्यांच्या अंगावरच्या वस्त्राला सूर्य लाजेल इतकं तेज. तपस्वी महात्मा. त्या महात्म्याने सांगितलं जर सूर्य तुमच्या घरी आला नाही तर सूर्यवंश मोठाडपणात काय सांगता. म्हणून खंत वाटते गुरुदेव. महर्षी वशिष्ठांनी सांगितलं भगवान राम उद्या दुपारी ठीक 12 वाजता सूर्य तुमच्याकडे जेवायला येईल. वशिष्ठांचं वाक्य. प्रभू रामचंद्राने विचारलं गुरुजी आपण शब्द दिला हा शब्द खोटा होणार नाही? महर्षी वशिष्ठांनी सांगितलं सूर्य आणायची ताकद माझ्यात नाही, जे महाराज तुमच्याकडे आलते तेच सूर्य आणतील.